नेरळ ग्रामपंचायतीच्या 6 प्रभागातील 17 जागांसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांचे राजकीय गणित बिघडले. विशेषतः शिवसेनेच्या दोन्ही गटातील शहर प्रमुखांसमोर उमेदवारीचा मोठा पेच निर्माण झाला असून त्यांच्या घरातील उमेदवार नेमके कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रभाकर देशमुख यांच्या पत्नी गीतांजली देशमुख या मागील निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून सर्वसाधारण महिला जागेवर निवडून आल्या होत्या. मात्र नव्या आरक्षणानुसार या प्रभागातील 3 जागांपैकी एक ओबीसी सर्वसाधारण, दुसरी अनुसूचित जाती महिला एससी आणि तिसरी अनुसूचित जमाती महिला एसटी यांच्यासाठी राखीव झाली आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबाला आपल्या पारंपरिक प्रभागातून निवडणूक लढवण्याचा मार्ग बंद झाल्याचे चित्र आहे. यामुळे गीतांजली देशमुख यांना पर्यायी प्रभागांचा विचार करावा लागू शकतो. प्रभाग क्रमांक 2 किंवा 3 मधून उमेदवारीचा पर्याय उपलब्ध असला तरी त्या तेथून निवडणूक लढवतील का आणि विजय मिळू शकतील का याबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे शहर प्रमुख हेमंत उर्फ बंडू क्षीरसागर हे देखील नव्या राजकीय समीकरणामध्ये अडकले आहेत. परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याने क्षीरसागर यांना विजयाची संधी दिसत असली तरी उमेदवारीचा प्रश्न त्यांच्या समोरही तितकाच महत्वाचा आहे. क्षीरसागर आपल्या पत्नी माधवी क्षीरसागर यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यास इच्छुक असल्याचे बोलले जाते. मात्र प्रभाग क्रमांक 6 मध्ये ओबीसी आणि सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता असून राष्ट्रवादीच्या संभाव्य दावेदारांमुळे त्यांना कडवी स्पर्धा सहन करावी लागू शकते. शिवाय याआधी निवडणुकीत लढताना पराभवाचे खापर त्यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर फोडल्याची चर्चा होती. राजकीय जाणकारांच्या मते क्षीरसागर यांच्यासाठी प्रभाग क्रमांक 4 हा पर्याय अधिक सोयीचा ठरू शकतो. या प्रभागात एक जागा अनुसूचित जमाती एसटी तर दुसरी सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे या प्रभागात त्यांना आयती संधी चालून आली असून या प्रभागात क्षीरसागर कुटुंबाचे बऱ्यापैकी मतदार आणि हक्काचे वोटिंग त्यांना मिळणार आहे. शिवाय हा प्रभाग राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून राष्ट्रवादीचे नेते माजी सरपंच भगवान संचे यांचा प्रभाव आणि त्यांच्याशी असलेले क्षीरसागर यांचे मैत्रीपूर्ण संबंध हेही महत्वाचे ठरू शकतात. मात्र या प्रभागातही समीकरणे सरळ नाहीत. भगवान संचे यांच्या कुटुंबाचा आणि राष्ट्रवादीचा प्रभाव लक्षात घेता ही जागा क्षीरसागर यांच्यासाठी खुली होईल का याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. राष्ट्रवादीकडूनही या जागेवर दावेदारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत नेरळ ग्रामपंचायत आरक्षणाने अनेक इच्छुकांच्या राजकीय आकांक्षांना नवे वळण दिले असून विशेषतः दोन्ही शिवसेना शहर प्रमुखांना उमेदवारी निश्चित करण्यासाठी मोठी राजकीय कसरत करावी लागणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. आगामी काळात प्रभागनिहाय उमेदवारी आणि आघाड्यांची अंतिम समीकरणे स्पष्ट झाल्यानंतरच या पेचावर पडदा पडणार आहे. महासत्ता टाइम्स साठी सुमित क्षीरसागर, नेरळ.